माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण विविध संतांचा महिमा जाणत आहोत. त्यातील श्री संत चोखामेळा महिमा भाग पहिला कथासार अभिवाचन करत आहे. संत चोखामेळा आणि परिवार. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राच्या पारमार्थिक जीवनात क्रांती केली. लोकसंस्थेची धारणा करणाऱ्या, खऱ्या धर्माचा लोप असणाऱ्या समाजापासून खालच्या समाजापर्यंत झालेला होता. धर्माच्या नावाखाली कर्मकांड मानले होते माजलेले. खरा परमार्थही लोप पाहू लागला. परमार्थाच्या नावाखाली व्रतवैकल्ये, सोहळे, ओळे इत्यादी बाह्य आचारांना महत्त्व प्राप्त झाले. परमार्थही म्हणाला उन्मत करणारी अंतःकरणाची परमोदत्त स्थिती याचा पूर्ण विसर पडू लागला. प्रत्यक्ष आचरणात, व्यवहारात द्वैतभाव एका टोकाला गेला. सर्व प्राणी मात्रात परमात्म्याचा अंश अंतरात्म्याच्या रूपाने आहे असे तत्वज्ञान सांगितले जात होते, पण ते अनुभवाच्या पातळीवर प्रत्यक्षात येत नव्हते. प्रत्यक्षात माणूस माणसाला कमी लेखत होता, अस्पृश्य मानित होता. उच्च नीच भाव समाजाच्या हाडीमासी खेळलेला होता. खालच्या समाजाला परमार्थाची दार बंद होती. त्यांचा आत्मविकासाचा मार्ग कुठला होता? शूद्रांना हा आत्मविकासाचा मार्ग पिढ्यानपिढ्या बंद होताच, पण त्यांना सामाजिक जीवनात एक प्रतिष्ठा नव्हती. उच्च त्यांचा अर्थ माहीत नव्हता. कर्मकांडात अडकून पडलेल्या हाही समाज नराटीचीच उपासना करीत राहिला. तळचा समाज ज्ञानामुळे हीन, तामसी देवतांच्या उपासनेत धन्यता मानित होता. प्रचलित वर्णव्यवस्था विरुद्ध कोणाची तक्रार नव्हती, पण हीनवर्गीयाचा समाजात प्रतिष्ठा नव्हती याची खंत मात्र व्यक्त होत होती. या सर्व परिस्थितीचे तीव्र चटके ज्ञानदेव त्याच्या कुटुंबियांना बसले होते. मग ह्या काळात अगदी तळाच्या समाजात जन्माला आलेल्या चोखामेळ्यास पारमार्थिक जीवन जगताना कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं असेल याची कल्पना केलेली बरी. अशा परिस्थितीत कलीने गिळलेल्या जाणाऱ्या समाजाचा आत्मिक उद्धार व्हावा, परमात्म्याच्या क्षेत्रात समता प्रस्थापित व्हावी, लोकांना खरा धर्म समजावा, आत्मविकासाचा खरा मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून ज्ञानदेवांनी सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून जाईल अशी गीताभाष्य मराठीत लिहिली. सर्वांसाठी परमार्थ मार्ग खुला केला. भक्तीसारखा साधा, सोपा, सर्वांना अनुभवता येण्याजोगा साधना मार्ग उपलब्ध करून दिला. उपलब्ध करून देताना मनोनी कुळ जाती वर्ण हे अवघेची करानं. इथं अर्जुना, माझे पर सार्थक एक तुझ्या, क्षत्रिय वैश्य स्त्रिया का क्षुद्र इत्यादी या जाती तवची वेगळी या, जवन भाजती माती या शब्दात भक्तीर्थी समत्व दृष्टी सर्वांच्या प्रत्ययास आनंद दिली. सर्व समाजाच्या अस्मिता जागृत केली. त्यांच्या या कार्याची परिणती म्हणजे चोखामेळा हा महार जातीत जन्माला आलेल्या संत सत्पुरुषांचं पारमार्थिक जीवन होय. चोखोबाचा जन्म. संत चोखोबा ज्ञानदेव नामदेवाचे समकालीन होते एवढेच सांगता येते. त्यांचा जन्म शकम उपलब्ध होत नाही. त्यांचा जन्म देणाऱ्या त्यांच्या माता पितेविषयी माहिती उपलब्ध होत नाही. एखाद्या सत्पुरुषाच्या जन्माविषयी माहिती उपलब्ध झाली नाही म्हणजे त्याला अयोनिज मानवाचा संकेत आहे. संकेतानुसार काही चोखोबांना अयोनिज म्हटले आहे. काहींनी त्यांना ईश्वर कृपेचं फळ मानलं. सर्व गोष्टीचं तात्पर्य एकच की त्यांना त्यांच्या जन्माविषयी काहीच माहिती उपलब्ध होत नाही. एखाद्या थोर विभूतित्व प्राप्त झालेल्या सत्पुरुषांच्या चरित्रातील एखादा भाग अज्ञात राहिला म्हणजे त्या अज्ञात भागावर लोकमानसात दंतकथा आख्यायिकाची अद्भुत फूट चढली जातात. अद्भुताचा भाग सर्वस्वी टाकाव किंवा दुर्लक्षणीय नसतो, कारण त्यातून लोकमानसात साकार झालेल्या त्याच्या विभूती महत्त्वाचं दर्शन होत असतं. चोखामेळा यांच्या जन्माच्या संदर्भात अशीच एक अद्भुत घटना घडली होती. कोरेगावचा एक पाटील होता. तो मोठा विठ्ठल भक्त होता. त्याला कोणतीही वस्तू मिळाली की तो ती विठ्ठलापुढे ठेवी. विठ्ठलाची आज्ञा झाली म्हणजे त्या वस्तूचा स्वीकार करी. एकदा त्याच्या शेतातल्या आंब्याच्या झाडांना खूप आंबे आले होते, अमृतासारखी मधुर आंबे. विठ्ठलाला दिल्याशिवाय खायचे नाही म्हणून त्याने पाटीवर आंबे झाडावर उतरवले. हे सकार महाराबरोबर पंढरपूरला पाठवून दिले. तर महाराजचं नाव होतं सुदाम, त्याच्या बायकोचं नाव होतं सावित्री. दोघंही विठ्ठलाची वारी करायचे. पांडुरंगाच्या दर्शनाची संधी अनायासेत प्राप्त झाली म्हणून दोघंही आनंदित झाले. पाटील आंबे घेऊन पती पत्नी पंढरपूरच्या प्रवासाला निघाले. पाटलाने त्यांच्याबरोबर बडव्याने एक चिठ्ठी दिली होती बरं का. सुदामा येसकर त्याची पत्नी
जपा जपा पावलं टाकत निघाली. वाटेत त्यांनी कुठेच मुक्काम केला नाही. आता पंढरी काही कोसर राहिली होती. वाटेत त्यांना एक ब्राह्मण दिसला. तो म्हातारा होता. अंगकाठी क्रूज झाली होती. तो अतिशय भुकेला दिसत होता. दुपारची वेळ होती. म्हाताऱ्या पती पत्नीला म्हणाला, बाबांनो, मला फार भूक लागली. थोडं पोटाला काही द्याल का हो? महाराज, आम्ही वाटेवरचे वाट करू. आमच्याजवळ काय असणार तुम्हाला देण्यासारखं? शिवाय आम्ही जातीने महार, तुम्ही ब्राह्मण, आमच्या हातचं तुम्हाला कसं चालेल? सुद्धा म्हणाला, अरे बाबा, भुकेलेला दिलेलं अन्न हे पवित्रच असतं. तू कोणत्या जातीचा विचार भडकलेला जठाराग्नी करीत नसतो. सांग तुझ्या पाठीत काय? त्यानं थोडंसं मला दे. ब्राह्मणानं काकुटी विनंती केली. पाठीत मोजलेले आंबे आहेत. पाटलानं पंढरपुरात विठोबा देवाला द्यायला सांगितले. त्यातला एक आंबा कमी झाला तर दोष माझ्यावर येईल. देवाचे आंबे मी तुला कसे देऊ? असं म्हणून सुद्धा मेसकर पुढे चालू लागला. दुपारच्या उन्हाचे चटके बसत होते. ब्राह्मणाचा जीव भुकेने व्याकुळ झालेला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सावित्रीला त्याची दया आली. तिनं नवऱ्याला सांगितलं, भुकेल्यावर दया करावी हो, भुकेल्यावर दया करावी, हा माणसाचा धर्म. त्यातला एक आंबा काढून दिला तर देव नाही रागवणार. असं म्हणून तिने पाठीतला एक आंबा काढला, ब्राह्मणाच्या हातात धरून टाकला. ब्राह्मण संतोषला. त्यानं तो आंबा चोखून पाहिला, पण आंबा फारच आंबट निघाला. म्हणून सावित्रीला वाईट वाटलं. ती आता मोजून ठेवलेल्या आंब्यातून आणखी एक आंबा काढून शकत नव्हती. तिनं ब्राह्मणाने परत केलेला आंबा तसाच सुटीत ठेवला. नवऱ्याबरोबर वाट चालू लागली. दोघं पती पत्नी पंढरीस आले. बडव्याच्या पुढे आंब्याची पाटी ठेवली. त्यांना चिठ्ठी दिली. बडव्याने चिठ्ठी दिल्याप्रमाणे आंबे मोजून पाहिले. तो एक आंबा कमी निघाला. सुदाम घाबरला नाही की गोंधळला नाही. त्यानं पत्नीकडे पाहिलं. पत्नी तो आंबा ओटीत ठेवलेला होता. तो काढून टाकण्यासाठी तिने ओटीत चाचून पाहिलं. ओटीत आंब्याची क्लान बालक बाहेर निघाले. सुदामा, सावित्रीच्या ध्यानात आलं, सारा देवाचाच खेळ. तो ब्राह्मण नव्हता. म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेला पांडुरंगानेच आपल्याला ती ही अपूर्व संतती दिली होती. ब्राह्मणाच्या रूपानं पांडुरंगाने चोखून दिलेल्या आंब्याच्या प्रसारानं जन्मलेल्या बालकाचं नाव चोखा ठेवलं. बघा किती सुंदर गोष्ट. खरोखर वाचता असता डोळ्यात पाणी आलं. तोच पुढे फक्त चोखा मिळा म्हणून सर्वांच्या आदरास पात्र ठरला. चोखोबाच्या चरित्रातील अद्भुततेचा गडद रंग एवढे सांगू शकतो की त्याच्या जन्माविषयी काहीच विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. तथापि नदीचं मूळ, ऋषींचं कुळ याचा शोध घेण्यात काहीच स्वारस्य नसतं. त्याप्रमाणे चोखाबासारख्या संताचा जन्म कोणत्या कुळात झाला याला फारसं महत्त्व उरत नाही. यापेक्षा त्याच्या भाव समृद्ध जीवनात शोध घेतला तर त्यातून समाज जीवनाला पोषक ठरणारी जीवनमूल्य हाती लागण्याचा संभव जास्त. पंढरपूरजवळच आग्नेय दिशेस असलेल्या मंगळवेढ्या चोखोबा राहत असत. 700 वर्षापूर्वी ज्ञानदेव नामदेवाच्या काळात आपल्या समाजात चातुवर्णीची जातीभेदाची चौकट किती भक्कम अभेद्य होती वेगळे सांगायची गरज नाही. आज 700 वर्ष होऊन गेले. विज्ञान युग अवतरलं. बुद्धिवादाचा डांगोरा पिटला जात आहे. पण जातीची भावना अजून जन्मांतून लोपलेली नाही. हीन म्हणून गणल्या गेलेल्या समाजाचे हाल, त्याची विटंबना, त्याला दिली जाणारी अमानुष वागणूक अजूनही कमी झालेली नाही. यावरून 700 वर्षापूर्वी 16 ओळ्याच्या अंधश्रद्धेच्या कल्पनांनी ग्रस्त झालेल्या समाजात हीन यातीचे म्हणून गणल्या गेलेल्या या समाजाचे काय हाल झाले याची कल्पनाच केलेली बरी. या अस्पृश्याच्या सावलींचा विटाळ होत असे. तथा कथित उच्चवर्णीयांना अशा हीन म्हणून गणल्या गेलेल्या महाऱ्या स्पृश्य जातीत चोखोबा महाराजांचा जन्म झाला. सामाजिक विषमता प्रस्थापित झालेल्या समाजाची चाल मोठी विचित्र असते. या समाजातील उच्च वर्णीय किंवा सवर्ण लोक अस्पृश्यांना तुच्छ लेखित. माणूस म्हणूनही त्याच्याविषयी सहानुभूती दाखवायला ते राजी नसत. पण अशा लोकांची त्यांना गरजही असते. त्यांच्याशिवाय समाजाची काही कामं अडून राहतात. म्हणून केवळ गरजेच्या पोटी गावाच्या कोपऱ्यावर या अस्पृश्य लोकांना समाजाने स्थान दिले. ते गावगाड्यात महाराचा समावेश झाला होता. तो केवळ गरजेच्या पोटी गावकीच्या व्यवस्थेत अगदी शेवटच्या प्रकाराची का होईना काही कामे यांच्यावरच सोपवली गेली होती. गावकीच्या राज्यात अस्पृश्य म्हणून दूर ठेवलेल्या महाराकडे टपाल नेणे, सरकारी खजिन्याची ने-आण करणे, शेत जमिनीची बांध लक्षात ठेवणे, प्रत्येकाच्या जमिनीच्या चतुष्सीमा आणि तिचे क्षेत्रफळ लक्षात ठेवणे, जमिनीवरून ग्रामस्थात तंट उपस्थित झाला असता साक्ष द्यायला जाणे इत्यादी सरकार दरबारात
मोडणारी महत्त्वाची कामे त्यांच्यावर सोपवली जातात. महाराची साक्ष शेतजमिनीच्या बाबतीत महत्त्वाची मानली जाईल. असे असूनही मेलेली ढोरं आणणे, साफसफाई करणे अशी हलकी कामे यांच्यावरच सोपवली गेली होती. अस्पृश्याचा शाप तर कायमचा माथी बसलेला होता. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा म्हणून या समाजाला त्याच्या अंगाची गुणवत्ता त्याने सिद्ध करूनही मिळालेली नव्हती. सांस्कृतिक जीवनात तर पूर्ण उपेक्षाच त्याच्या वाट्याला आलेली होती. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया.